तर एवढं मात्र ही ओळ जी आहे ती लक्षात ठेवायची, कारण चॅनल मी जेव्हा सुरुवात केली होती ना चॅनलला, तेव्हा मी हेच वर्ड जे आहे ते लक्षात ठेवलं होतं. प्रत्येकाला मी विचारायची आणि प्रत्येकजण म्हणायचं नाही हे असं नाही होऊ शकत, ते तसं नाही होऊ शकत, मग हा प्रॉब्लेम आहे, मग तो प्रॉब्लेम आहे. जर आपण एखाद्याकडे आपला प्रॉब्लेम घेऊन गेलो ना तर ते दुप्पट आपल्याला प्रॉब्लेम सांगत बसतात ना की त्याच्यावर सोल्युशन देतात. माझ्याबरोबर तर असंच झालेलं आहे. एखाद्याकडे नमस्कार, मी सुप्रिया. आणखी एका नवीन व्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. तर ना मी आज मार्केटमध्ये आले होते आणि मार्केटमध्ये ना एक काम होतं म्हणून मी गेले होते एक छोटीशी खरेदी करण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी नक्कीच तुमच्याबरोबर मी काय खरेदी केलेलं आहे ते दाखवते. आणि आत्ता ना मग येताना काय झालं मार्केटमध्ये, तर तुम्हाला दिसत असेल छान असं ऊन पडलेलं होतं ना. अचानक एवढा पाऊस आला ना, तर आम्हाला इथं आमच्या एरियामध्ये बघा पिठाची गिरण आहे, तिथं मी उभी राहिले. तर एवढा जोरात पाऊस होता ना ताईंनो, आणि खूप दिवस झाले ना मी पावसात भिजले पण नव्हते. चांगला चान्स मिळाला होता पावसात भिजायचा, पण माझ्याबरोबर माझी मैत्रीण असल्यामुळं ना आम्हाला भिजता आलं नाही, म्हणजे मला भिजता आलं नाही, पण तरीसुद्धा मी भिजले. आणि मग त्या दिवशी ना म्हणजे कालचं हे शूटिंग होतं सुरुवातीला घेतलेलं, तर त्या दिवशी मी काहीच शूट घेतलं नाही. तेवढाच फक्त एक छोटासा पार्ट जो आहे तो शूट केला. त्यानंतर मी एवढी भिजले आणि इतकी थंडी वाजायला लागली ना. तर काय होतं ना, आपण जेव्हा मुंबईच्या पावसामध्ये भिजतो तर तो जो पाऊस असतो ना तो बघा थोडासा गरम असतो. आणि इकडचा गावाकडचा म्हणजे आता वाई महाबळेश्वरकडचा जर पाऊस तुम्ही बघायला गेलात ना, एवढं थंडगार पाणी असतं आणि वातावरण म्हणजे हवा पण असते आणि पाऊस पण असतो आणि विजा पण असतात. तर अशा पावसामध्ये भिजणं ना म्हणजे भिजूच शकत नाही कोण, असं आहे. आणि त्यामुळं ना प्रत्येक पावसामध्ये मला भिजण्याचं स्वप्न जे आहे ना ते अपूर्णच राहतं. मग असा एक चान्स मिळाला होता आणि घरच्यांना पण सांगता येत होतं की पावसामध्ये भिजले असं, तर त्याच्यामुळं मग भिजले मी. तर असो, आता मग हा दुसरा दिवस आहे. एक दुपारचंच हे टायमिंग असावं, जेवण वगैरे झालेले आहेत. सकाळपासून ना मशीनला कपडे लावले होते आणि आमच्याकडं काय होतं ना, असं पावसाचं वातावरण असलं की झाडं झुडपं पडतात, त्याच्यामुळं मग बाहेर येण्या जाण्याची पण भीती वाटते. तर त्यामुळंच घरातली माणसं जी आहेत ती पावसाचं वातावरण असलं की म्हणजे भिजायला वगैरे पाठवत नाहीत किंवा भिजू देत नाहीत. ह्याच कारणामुळं तर झाडं जी आहेत ना तर ती पडलेली होती आणि त्याच्यामुळं ना सारखेच लाईट जी आहे तर ती जात होती. सकाळपासून लाईटच नव्हती. मशीनला कपडे लावले आणि मग ते कपडे तसेच अडकलेले होते मशीनमध्ये आणि धुवायला काढावं तर मग मशीनमध्ये आधीच प्रोग्राम सेट केलेला होता, त्यामुळं मग मी ते हाताने सुद्धा धुवू शकत नव्हते. मग असं करत करत 12 नंतर लाईट आली आणि 12 नंतर मग वॉशिंग मशीन जी आहे ती चालू झाली आणि कुठेतरी 3 वाजेपर्यंत कपडे जे आहेत ते धुवून झाले. 3 नंतर पण छान ऊन होतं, पाऊस नव्हता, म्हणून मग इथे मी कपडे वाळत घातलेले आहेत. आता मी अशा स्टँडवरच कपडे बघा वाळत घालते. पलीकडच्या गॅलरीमध्ये ना म्हणजे आधी बघा मी उन्हाळ्यामध्ये वाळवायची. तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहिती असेल. तर तिथं मी घालत नाही, इथं स्टँडवर घातलं ना आणि पाऊस आला की लगेच हे स्टँड आहे तसंच घरामध्ये घेता येतं, त्याच्यामुळे इथं मी स्टँडवर कपडे वाळत घालते. आता पुढची समोरची जी तुम्हाला मी जागा दाखवते घराच्या पुढची, तर घराच्या पुढची जी जागा आहे ना तर ती एका फॅमिलीने विकत घेतलेली आहे आणि आता लवकरच तिथं बांधकाम चालू होणार आहे. तर मागच्या पावसाळ्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर मी पुढचा जो नजारा आहे, जो आजूबाजूचा एरिया हिरवळ जी आहे ती दाखवली होती. तर मी आता घरामध्ये आले ना तर समोर मेन डोर पुढे मी उभे आहे. तर घरातूनच बघा हे असं बाहेरचं जे वातावरण, परिसर, लांब सडक असा रस्ता, तर हे सगळं दिसायचंच, हे सगळं निसर्ग सौंदर्य दिसायचं. पण आता घर जर बांधलं ना त्यांनी किंवा बांधकाम केलं तर हे सगळं दिसणार नाही. बाकीचं आजूबाजूचं जे व्हेंटिलेशन आहे घराचं ते तसंच राहणार आहे. तुझं डोकं दुखायचं राहिलं का? राहिलं ना? नाही ना दुखत? झोप ना बाबा, आराम कर ना थोडा वेळ. येत नाही का आराम? आराम येत नाही त्याला. आराम नाही येत तुला? तुला येतं का? तुला समजतंय का काय बोलतोय पिग? व्हॉट डू यू डू?
कळतं का? दुपारची वेळ असल्यामुळं मुलांना झोपा म्हटलं तरी झोपत नाही आणि सध्या तरी घरातल्या माणसांची म्हणजे तुमच्या दादांची आणि देवांशची तब्येत बरी नव्हती. दोघांनाही ताप आणि डोकंदुखी इतकी होती ना, डोकंच खूप दुखत होतं. कदाचित या वातावरणामुळं आणि थोडंसं हवा पण थंडगार इकडची ना, त्या हवेमुळं पण कदाचित डोकं दुखत असावं. कारण घरामध्ये ना भरपूर अशी हवा असते आणि फुलं तर आहे ना देवघरातली सगळी इकडे तिकडे उडून जातात. पुन्हा परत व्यवस्थित ते देवाच्या पायाशी ठेवावी लागतात. आणि दुपारी किने अशी साखर सांडली होती. म्हणजे बघा मागच्या वेळेस पेमेंट झालं तर त्याचा पेढा मी देवघरामध्ये ठेवलेला ना, तो पेढा खाण्यासाठी इथं बोका आला होता. तर असं झालं. आता आपल्याला लवकरच गुळांबा करायचा होता, पण या ब्लॉगमध्ये मला काही गुळांब्याची रेसिपी शेअर करता येणार नाही. आणि मागच्या एका ब्लॉगमध्ये दाखवली होती, पण विचार केला की आता करायचंच आहे तर परत तुमच्याबरोबर ती रेसिपी शेअर करावी. पण त्याआधी ना म्हटलं चला आता संध्याकाळ होतच आलेली आहे तर मस्तपैकी ना पुसून घेऊया. तर आयुषला तुम्ही मागचा व्हिडिओ मागच्या महिन्यामधला जर बघितला असाल तर मी सांगितलं होतं की त्याला तालमीत मी घातलेलं आहे, कॅम्पला घातलेलं आहे. तर कॅम्पला ॲडमिशन घेतलं होतं ना, त्यामुळं काय होतं त्याला तालमीत घातलं होतं तर त्याची प्रॅक्टिस वगैरे घेतली जायची. तसंच स्वतःची कामं स्वतः कशी करायची हे सुद्धा तिथं शिकवलं होतं ना. तर त्याने म्हणजे आता मला तो थोडाफार मदत करू लागतो, झाडून लोटून काढणे किंवा थोडीशी भांडी वगैरे धुवून ठेवणे, ह्या सगळ्या गोष्टी तो करतो. तर इथं का नाही लोटून घेतलं त्याने आणि लगेचच कप वगैरे जी आहेत चहाची ती स्वच्छ धुवून ठेवली आणि त्याने लोटून घेतलं ना, लोटून झाडून घेतलं की लगेचच मी जी लादी जी आहे घरातली तर ती पुसून घेतली होती. काम करतय आज, लोटून काढलं, माझ्या बाबूने लोटून काढलं, माझं सोनं आहे, सगळ्यांचं पाय दाबतय जे कोण आजारी आहे त्याचं. आणि माझं बाळाने आता कप पण धुतला चहाचा. आणि किचन कट्टा बघा तुम्हाला दाखवते किती चकाचकी. हे दाखव खरंच की फक्त चहाचं पातेलं तेवढं सिंक मध्ये ठेवलंय, नाहीतर सगळे कप धुवून ठेवलेत. हे बघ कसं मस्त चकाचक ठेवलंय. तर ज्या घरामध्ये ना मुली जन्माला येतात त्याच आयांना कामामध्ये मदत होते असं म्हणजे ही एक समज आहे. तर ती समज ना साफ खोटी आहे. ज्या घरांमध्ये मुली जन्माला येत नाहीत ना त्या घरातले मुलं खूप समंजस असतात असं मला वाटतं. तर तसंच बघा कधी कधी माझ्यासोबत होतं. आता दोघांच्याही आता आयुष माझा जो आहे तर तो 13-14 वर्षाचा झालेला आहे आणि देवांश जो आहे ना तर त्याला 6 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मला मुलगी नाही पण कधी असं वाटलंच नाही की मुलगी असायला पाहिजे होती आणि कधीतरी मुलीची कमतरता अशी मला कधीच जाणवली नाही. असती तर खूपच चांगलं झालं असतं. कारण आपल्याला जे काही होतं मुलगा असो किंवा मुलगी असो आपण त्याची जबाबदारी तर स्वीकारतोच. पण कधीच ना मला असं वाटलं नाही. कारण मुलं आहेत ना माझी दोन्हीही मदत खूप करू लागतात. देवांशला पण छोटी मोठी कामं सांगितली की तो सुद्धा कामं करतो. तर असो ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला. तर मागच्या व्हिडिओमध्ये जो पेमेंटचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ खाली ना खूप साऱ्या कमेंट आलेल्या आणि काही कमेंटची उत्तर आपल्याला आहे ना असं टाईप करून वगैरे देता येतात. पण काय होतं ना कमेंट्समध्ये ना आपल्याला लगेच रिप्लाय देता येत नाही, जे की तुम्हाला सविस्तर मला समजावून सांगायचं असतं ना. तर चला म्हटलं काही प्रश्नांची उत्तरं ना या कमेंटमध्ये देऊया. तर आत्ता ना मी मुगाच्या डाळीची खिचडी करत होते. तर ह्याची तर रेसिपी मी तुमच्याबरोबर ना शेअर केलेली आहे मागच्या ब्लॉगमध्ये. तर म्हटलं चला त्या कमेंट्सची जी काही उत्तरं आहेत तर ती देऊयात. तर मी एक एक कमेंट वाचते आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं सांगते. तर एकानं अशी कमेंट केली होती की व्हिडिओ अपलोड कसा करायचा आणि थंबनेल कसं लावायचं. तर मी तर ट्युटोरियलचे व्हिडिओ काही बनवत नाही. म्हणजे सविस्तर जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आता मी कसं ब्लॉग कॅटेगरी निवडलेली आहे. तर त्याच्यामुळं ना मी मोबाईल म्हणजे व्हिडिओ कसा अपलोड करायचा किंवा थंबनेल कसं लावायचं या सगळ्या गोष्टी मी सांगू शकत नाही किंवा तितकंसं मला त्या पद्धतीचं कॉन्टेंट जे आहे ते क्रिएट करता येत नाही ना. त्यामुळं मी तुम्हाला सांगेन की शुभम पवार नावाचं एक चॅनल आहे किंवा मग मराठी होममेकर म्हणून ज्या आहेत अक्षताताई, तर त्यांचा जो व्हिडिओ आहे ना तो मी बघते बरं का. आणि तुम्ही त्यांच्या चॅनलवर जाऊन बघा आणि त्यांनी म्हणजे बघा व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं, व्हिडिओ अपलोड कसं करायचं, थंबनेल कसं लावायचं, या सगळ्या गोष्टी ना व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. किंवा कुठल्याही यूट्यूबर्स असू दे मराठी हिंदीमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ना तर ते सर्च करायचं आपल्या यूट्यूब चॅनलवर.
खूप सारे व्हिडिओ त्याची येतात आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। या जगामध्ये असा एकही प्रॉब्लेम नाही की त्याच्यावर सोल्युशन नाही आहे ताईंनो। मी यूट्यूब चॅनल जेव्हा स्टार्ट केलं ना तेव्हा मी हेच एक मनामध्ये धरलं होतं की जगामध्ये असा कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे की ज्याच्यावर सोल्युशन नाही आहे। तुम्ही पण तेच तुमच्या मनामध्ये धरा। आता खूप साऱ्या मला कमेंट आलेल्या आहे की ताई आमचं पण चॅनल नवीन आहे, आम्हाला पण यामधलं काहीच कळत नाही आणि कशा सेटिंग्स करायचं, कसं व्हेरिफिकेशन करायचं, कसा व्हिडिओ अपलोड करायचा, थंबनेल, टायटल, डिस्क्रिप्शन हे सगळ्या गोष्टी कशा लावायच्या, कॅटेगरी कशी चॉईस करायची, चॅनल कसं ओपन करायचं, ह्या सगळ्या गोष्टी। तर बघा टायटल, डिस्क्रिप्शन, परत थंबनेल, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, खाली डिस्क्रिप्शन कसं लावायचं, टॅग्स कुठले लावायचे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तुम्हाला जे शिकायचंय तर त्या गोष्टी तुम्ही यूट्यूबवर सर्च करत जा आणि त्या आधी शिका आणि मग तुमचं चॅनल बघा, तुम्हाला हळूहळू अनुभव येईल, तुम्ही स्वतः शिकायला लागाल आणि ज्या गोष्टी आपण स्वतः शिकतो ना त्या कधीच आपण आयुष्यामध्ये विसरत नाही आणि आपला जो अनुभव असतो ना तो एवढा म्हणजे आपला अनुभवच आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवत असतो, जाणीव करून देत असतो, म्हणून अनुभव येणं कधीही महत्त्वाचं असतं। तर तुम्ही त्या गोष्टी सगळ्या शिकत जा। आता मला US टॅक्स फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा माहिती नव्हतं ना, तर ताईंनो आजूबाजूला इकडं कोणीही माझ्या मदतीला नाहीये की मी त्यांना जाऊन विचारेन की हा टॅक्स फॉर्म कसा भरायचा किंवा काय करायचं किंवा बँक डिटेल्स ज्या आहेत त्या कशा भरायचा, हे सगळं जर तुम्हाला शिकायचं असेल ना तर ज्यांनी चॅनल नवीन ओपन केलंय ना त्यांच्यासाठी मला हे एवढंच सांगायचं आहे की तुम्ही तुमचा प्रॉब्लेम काय, तुम्हाला नक्की कुठल्या विषयात, आता यूट्यूब चॅनल जर तुम्ही ओपन केलं ना ताईंनो हजारो प्रॉब्लेम येतात। कम्युनिटी गाईडलाईन्स ट्रॅक आहे, कॉपीराईट स्ट्राईक असू दे, परत म्युझिकवरचा स्ट्राईक असू दे, कॉपीराईट स्ट्राईक, साधा कॉपीराईट स्ट्राईक असू दे, असे भरपूर प्रॉब्लेम येतात। काही जणांचे चॅनल मॉनिटाईज होऊन सुद्धा डिमॉनिटाईज होतात। तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते जो प्रॉब्लेम असेल ना तो सर्च करायचा आणि त्यावर सोल्युशन काढायचं। मी असं शिकत गेलेले आहे, माझ्या मदतीला कोणी आलं नाही। शेवटी एक यूट्यूबर आलेला, तर त्याचं पण मला तुम्ही नाव विचारलं तर त्यांचं नाव पण मी सांगू शकत नाही, कारण त्यांनी मला सांगितलंय की माझं नाव तुम्ही कुठंही सांगू नका त्याच्यामुळं। तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील या व्हिडिओमध्ये, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे तर ते प्लीज लक्षात ठेवा। तुमचा प्रॉब्लेम काय आहे तो सर्च करायचा आणि त्याच्यावर धडाधड आपल्याला उत्तरं मिळतात, तर तसं त्या पद्धतीनं शिकत जायचं। तर चला, तुमच्या कमेंट्सची उत्तरं तर मी दिलेली आहे बऱ्यापैकी। अशाच कमेंट्स मला आल्या होत्या की व्हिडिओ वगैरे अपलोड कसा करायचा, कसं काय प्रॉब्लेम्सचं सोल्युशन वगैरे काढायचं। तर तुमच्याशी बोलता आणि कमेंटची उत्तरं देताना इथं मी वटपौर्णिमेला जी साडी नेसणार आहे ना त्या साडीचा पिको फॉल करून घेतलं आणि कस्टमरच्या सुद्धा वटपौर्णिमेच्या बऱ्याच साड्या आहेत त्या सुद्धा पिको फॉल करून घेतल्या। आता इथं आपली मुगाची खिचडी तयार झालेली आहे। तर काल जी मी वस्तू खरेदी करण्यासाठी गेले होते ना ती वस्तू तुम्हाला मी फायनली दाखवते। तर हे बघा, ही तुम्हाला कदाचित डिझाईन दिसते की नाही, मी अगदी जवळून दाखवते। असे 3 खडे आहेत छोटे छोटे आणि असं काहीतरी असं डिझाईन आहे, यसच्या आकारामध्ये आहे। काय माहिती दिसते की नाही, तर ही अशी डिझाईनची नथ आहे असं म्हणूयात आपण, म्हणजे ते छोटीशी चमकी म्हणूयात आपण। तर ही ना मी दर 3 महिन्यांनी चेंज करत असते। तर 1-2-3 मी अशा घेऊन ठेवलेल्या आहेत। कधी कधी आपला मूड चेंज होतो, अशा छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत, कानातली म्हणा, बुगडी म्हणा किंवा अशी छोटीशी चमकी जी आहे नाकातली, वेळोवेळी आपण बदलत राहिलो ना की असा आपला मूड, आपणच स्वतःला आरशात बघताना जराशी वेगळे दिसतो आणि आपला मूड फ्रेश होतो। ह्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अधूनमधून बदलल्या पाहिजे। नाही तर कधी कधी काय होतं ना, वर्षानुवर्ष आपण त्याच गोष्टी वापरत असतो ना, आपल्याला कंटाळा येतो। तर असं पण असतं, येतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बदलायला पैसा पण जवळ असला पाहिजे। आता सोनं किती महाग झालेलं आहे, तर हे मला वाटतं किती 180 मिलीची ही आहे, पूर्ण सोन्याची जी आहे, स्क्रू पण सोन्याचा आहे आणि वरची जी चमकी, म्हणजे आमच्याकडे चमकी म्हणतात, काही ठिकाणी मुगट का असं काहीतरी म्हणतात कोल्हापुरी भाषेत, आमच्याकडे तर याला चमकीच म्हणतात, नाकात घालायची चमकी छोटीशी। तर ती 180 मिली भरली ना तर त्याचे मला 1200 रुपये सांगितले होते। तर माझ्याकडे जुन्या ज्या होत्या ना, ज्या मोडल्या होत्या, तर त्या मी दिल्या आणि मग 600 रुपये दिले, म्हणजे त्याची मोड मला जी आहे ना ती 600 रुपये आली होती। तर असं 1200 रुपये झाले होते टोटली।
आणि मागच्या ज्या आहेत ना, म्हणजे मी थोडे पैसे साठवून म्हणजे घेतलेल्या आहेत, तर अधूनमधून ना मला जर असा माझा मूड झाला की आता ही घालून कंटाळा आला आहे तर दुसरी घालूया, तर त्यासाठी मी अजून 2 एक्स्ट्रा घेऊन ठेवलेल्या आहेत. आणि माझ्याकडे अधूनमधून असे 500-600 रुपये जर शिल्लक राहिले तर त्यामध्ये मी काय करते, अशा छान छान डिझाईनच्या अगदी म्हणजे आकर्षक वाटतील अशा, म्हणजे बघितल्या ना एखादी डिझाईन आपण बघितली त्या चमकीची आणि खरंच ती छान वाटते, आवडली, मग ती मोराची असू दे, बदकाची असू दे, छोटंसं फूल असू दे, अशा डिझाईन मला जर आवडल्या ना तर त्या मी लगेच घेते आणि मग त्या ठेवते. मग जेव्हा मूड होईल तेव्हा घालते किंवा एखाद्या सणावाराला घालते. तर असे थोडे पैसे साठवून ना तुम्ही पण असं कधीतरी करून बघा, खरंच आपल्यालाच खूप भारी वाटतं. तर मी आता त्या दुसऱ्या डिझाईन दाखवते तुम्हाला. ही डिझाईन तुम्ही बघितली, कदाचित तुम्हाला दिसली की नाही काय माहिती, पण आधी बघा जवळून दाखवते मी. तर असे 3 खडे आहेत, एकदम ही नाजूक आहे आणि जी दुसरी घेतली ना ती थोडीशी जरा मोठी आहे, तर ती मी दाखवते तुम्हाला. तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर जेव्हा माझ्याकडे थोडे पैसे आलेत ना तेव्हा मी बघा, म्हणजे तेव्हा सोन्याचे दर कमी होते, तर तेव्हा मी ह्या ज्या डिझाईन आहेत 2 डिझाईन तर त्या करून ठेवलेल्या आहेत. आता हा छोटासा बदक आहे, तर तो पण म्हणजे स्क्रूचा आहे, संपूर्ण सोन्याचं, स्क्रू पण सोन्याचं आणि वरची चमकी ही. तर तेव्हा मला 1400 रुपयाला बसलेलं होतं. त्यानंतर हे एक छोटीशी आहे, तर ते 700 का 600 रुपयाला एक बसलेली आहे. तर हे छोटंसं फूल आहे, अशी छान डिझाईन आहे. आणि हे एक नथ आहे जी की माझ्या नणंदबाईंनी मला म्हणजे ना आयुषचं बारसं होतं तेव्हा, आता आयुष झालेला आहे 13 वर्षाचा, तर 13 वर्षापूर्वीची ही जी नथ आहे तर ती मला त्यांनी बारशामध्ये गिफ्ट केली होती माझ्या नणंदबाईंनी. तर ती सुद्धा मी अशी जपून ठेवलेली आहे. तर खूप साऱ्या ज्या वस्तू आहेत ना ते मी अशा जपून ठेवते. तर अशी छोटीशी खरेदी केलेली आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. मागच्या व्हिडिओमध्ये खूप सारे प्रश्न आले होते, त्याचे उत्तर तर मी अगदी व्यवस्थित दिले. कोणाला काय प्रॉब्लेम आहे, चॅनल कसा कस्टमाइज करायचा किंवा इतर काही जरी प्रॉब्लेम असतील ना तर पहिलं तुम्ही आधी यूट्यूबवर सर्च करायचं, स्वतः शिकायचं, कारण स्वतः शिकल्याशिवाय तुम्हाला कोणीही असं ऐकता येणार नाही आणि शिकवणार नाही. प्रॉब्लेम काय आहे त्याच्यावर विचार करायचा. तुमचा जर प्रॉब्लेम वेगळाच असेल, तुम्ही वेगळं सर्च केलं तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मिळणार नाही. आणि बरेच जण विचारतात की असं व्हिडिओ कसा अपलोड करायचा वगैरे, तर मी ह्या गोष्टी कधी ना म्हणजे असं आता मला ते तसं कंटेंट तयार करता येणार नाही की तुम्हाला कसं दाखवायचं. तर जे ह्या विषयावर व्हिडिओ बनवतात ना त्याच म्हणजे चॅनलवर जाऊन तुम्ही सर्च करा. आणि जर तुम्हाला अजूनही असं वाटतंय की खरंच नाही हा प्रॉब्लेम आपल्याला आहे, तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करा आणि व्हिडिओ बघा, ते भरपूर व्हिडिओ बघा. एखादा तरी व्हिडिओ तुम्हाला त्यातला आवडेलच. जो व्हिडिओ आपल्याला आवडतो ना तो पुढे मागे करून व्यवस्थित परत बघायचा. आपल्या प्रश्नाची जी उत्तरं आहेत ते आपल्याला मिळतात आणि व्हिडिओ समजून घेणं खरं तर गरजेचं असतं. तर मी तर असे शिकलेली आहे. मी तर स्वतः असंच चॅनल माझं जे आहे ते ग्रो केलेलं आहे. भरपूर साऱ्या सेटिंग्स मला सुद्धा कळत नव्हत्या. चॅनल मी ओपन केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला चॅनल आपलं कस्टमाइज करावं लागतं, बॅनर वगैरे तयार करावा लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या मी यूट्यूबवरच शिकलेली आहे आणि चॅनल जे आहे माझं आत्तापर्यंत मी ग्रो करत आलेली आहे. जर मी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला असंच बोललेले आहे. तर भरपूर साऱ्या ज्या ताई आहेत ज्या की घरीच बसून असतात, भरपूर सारी जी माणसं आहेत घरीच बसून असतात पण काहीच करत नाही, त्यांना असंच काहीतरी करण्याची म्हणजे इच्छा असते, यूट्यूब चॅनल वगैरे ओपन करण्याची इच्छा असते, त्यांच्याकडं कला कौशल्यसुद्धा असतं जे की ते दाखवू शकतात. तर नक्कीच तुम्हीसुद्धा चॅनल ओपन करा आणि जे काही प्रॉब्लेम्स येतात ना ते सर्च करायचे आणि त्यावर शिकायचं. जगामध्ये असा कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे की त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन या जगामध्ये नाही आहे. तर एवढं मात्र ही ओळ जी आहे ती लक्षात ठेवायची, कारण मी जेव्हा सुरुवात केली होती ना चॅनलला तेव्हा मी हेच वर्ड जे आहे ते लक्षात ठेवलं होतं. प्रत्येकाला मी विचारायची आणि प्रत्येकजण म्हणायचं नाही हे असं नाही होऊ शकत, ते तसं नाही होऊ शकत, मग हा प्रॉब्लेम आहे, मग तो प्रॉब्लेम आहे. जर आपण एखाद्याकडे आपला प्रॉब्लेम घेऊन गेलो ना तर ते दुप्पट आपल्याला प्रॉब्लेम सांगत बसतात ना की त्याच्यावर सोल्युशन देतात. माझ्याबरोबर तर असंच झालेलं आहे. एखाद्याकडे मी एखादा प्रॉब्लेम घेऊन गेले ना
की मला ते सोल्युशन कधीच मिळायचं नाही, उलट जास्तच प्रॉब्लेम म्हणजे सांगायचीत मला त्याबद्दल. तर असं कधीच होत नाही, एवढं लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगते की असं कधीच होत नाही की या जगामध्ये एखादा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावर सोल्युशन मिळालं नाही, हे असं कधीच होत नाही. तर तुम्हीसुद्धा एवढंच लक्षात ठेवा आणि स्वतःचा चॅनल जो आहे तो ग्रो करण्याचा प्रयत्न करा. तर चला आता व्हिडिओचा इथं शेवट करते. परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. बाय बाय.